नमस्कार मंडळी. मुंबईकरांना गँगवॉर हा शब्द काही नवीन नाही आहे. मुंबईकरांनी 80-90च्या दशकामध्ये गँगवॉर पाहिलेला आहे. मुंबईत विविध टोळ्या होत्या आणि त्या टोळ्यांचं मुंबईत वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकमेकांमध्ये जे वॉर चालू झालं त्याला गँगवॉर असं म्हटलं गेलं. आणि हे गँगवॉर मुंबईत इतकं भिडलं गेलं की हळूहळू हे गँगवॉर पत्रकारांमध्येही सरकलं. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी पत्रकार निखिल वागळे आणि पत्रकार कपिल पाटील या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या गँगवॉर बद्दल एक अख्खा दिवाळी अंक काढला होता. आणि त्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून भाऊंनी पत्रकारांमधलं गँगवॉर कसं चालतं हे स्पष्ट केलं होतं. अशाच या गँगवॉरचा प्रकार काल प्रेस क्लब मध्ये घडला. प्रेस क्लब मध्ये जे काही झालं पत्रकारांमध्ये त्याला गँगवॉर शिवाय दुसरी संज्ञा नाहीये. आणि ते गँगवॉर हे अर्थातच वर्चस्वासाठी झालं. जे गुन्हेगारी टोळ्या करत होत्या तेच पत्रकार करू लागले आणि म्हणूनच याचं आश्चर्य जास्त आहे मित्रांनो. याचं आश्चर्य जास्त आहे कारण पत्रकार ज्या वेळेस अशा प्रकारे हातगाईवर येतो, मारामारीपर्यंत पुढे जातो, तेव्हा त्याला गँगवॉरच म्हटलं जातं. आणि त्या पत्रकारांचे कान उपटायला कोणीही इतर पत्रकार पुढे येत नाहीयेत. काल तो प्रकार झाला पण एकाही पत्रकाराने झालेल्या प्रकाराचा निषेध केला नाही. त्यावेळेस त्याला गँगवॉरच म्हणायला पाहिजे. कारण जसं दोन गुन्हेगारी टोळ्या एकमेकांमध्ये भांडत असतात, हिंसाचार करत असतात, त्यावेळेस बाकीचे गुंड हे शांत असतात, ते काही त्याच्यात हस्तक्षेप करत नाही. आज नेमकी ती स्थिती आली नाहीये का? समर मोहम्मद खडस हे प्रेस क्लबचे अध्यक्ष आहेत. आणि त्या प्रेस क्लबमध्ये महाराष्ट्र मॅन्युप्युलेटेड किंवा वोट चोरी याच्यावर काहीतरी एक डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली जाणार होती. आता ही जी डॉक्युमेंटरी फिल्म आहे, ही फिल्म अर्थातच काँग्रेस प्रणित आहे. काँग्रेसने तयार केलेली फिल्म आहे. आणि ती फिल्म दाखवून नेमकं प्रेस क्लब काय साध्य करणार होतं? त्या ठिकाणी निवडणूक आयोग, त्याची स्वायत्ता, या सगळ्यावर प्रश्नचिन्ह प्रत्यक्ष पत्रकार लावत होते. आणि ती फिल्म तिथे दाखवताना राजेश नावाचे इंडिया टीव्हीचे रिपोर्टर तिथे वार्तांकन करायला, ते शूट करायला गेले. समर खडस यांना ते आवडलं नाही. का आवडलं नाही? जर ती फिल्म फेअर आहे, जर ती फिल्म योग्य आहे, चार लोकांनी बघावीशी वाटत आहे, तर त्या फिल्मचं वार्तांकन किंवा त्या फिल्मला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी का मिळू नये? पण समर खडस यांनी आक्षेप घेतला आणि मग त्या राजेश आणि समर यांच्यामध्ये हातघाई झाली. अर्थात ती हातघाई जी होती ही आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची हातघाई होती. प्रेस क्लब हे हा मुंबईतला अभिजन पत्रकारांचा क्लब आहे मित्र. हा, प्रेस क्लब हा अभिजन पत्रकारांचा क्लब आहे. अनेक मीडिया हे मुंबई मराठी पत्रकार संघ त्याचा उल्लेख करतात, पण तुम्हाला सांगू इच्छितो की मुंबई मराठी पत्रकार संघाचा त्यामध्ये कोणताही सहभाग नाहीये. हे दोन वेगळ्या बॉडीज आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ हा पत्रकार संघ मुंबईतल्या मराठी पत्रकारांचा संघ आहे. आणि त्याची त्याचं कार्यालय प्रेस क्लबच्या बाजूला आहे एवढं निश्चित. पण प्रेस क्लब आणि पत्रकार संघ याच्यात कोणताही लागेबंदे नाहीत किंवा काही नाहीये. प्रेस क्लब हा ही एक स्वतंत्र बॉडी आहे. आणि त्या प्रेस क्लबला कोण कोण मदत करतं, कशी कशी त्यांनी मदत केली,
हे सगळं आता हळूहळू बाहेर येत आहे. असो, मुद्दा असा आहे मित्रांनो, की हा जो प्रेस क्लब आहे हा अभिजन पत्रकारांचा प्रेस क्लब आहे. तिथे जे पत्रकार सदस्य होतात किंवा येऊन बसतात, अर्थात कशासाठी बसतात हे आता लपून राहिलेलं नाही, तर त्या प्रेस क्लबमध्ये जे पत्रकार येतात ते स्वतःला फार मोठे पत्रकार समजतात. मग इंग्रजी माध्यमातले पत्रकार असतील किंवा आपण हे सर्वसामान्य पत्रकार नाहीत असा टिळा लावूनच ते येतात. आणि अशा या अभिजन पत्रकारांना इतर पत्रकारांबद्दल प्रचंड घृणा असते. तुम्ही एखाद्या वेळेस चुकून जरी त्या प्रेस क्लबमध्ये गेलात तर अशा तुच्छतेने हे पत्रकार त्या सर्वसामान्य पत्रकाराला बघत असतात की आपण काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे. तर असे हे अभिजन पत्रकार आपल्या वर्तुळाबाहेर जे कोणी पत्रकार असतात त्यांच्याशी कमालीच्या असभ्यतेने वागतात. कमालीच्या असभ्यतेने वागतात. तुम्हाला तुच्छ लेखतील, तुमच्याकडे बघणार नाहीत, बघितल्या तर अशा नजरेने बघतील की तुम्हाला ते जाणवेल तुम्ही अस्पृश्य आहात. तुम्ही सर्वसामान्य साधे पत्रकार अस्पृश्य आहात हे तुम्हाला जाणवेल. हा तोरा असतो मित्र. आणि तो तोरा त्या प्रेस क्लबच्या अध्यक्षामध्ये येणं स्वाभाविक आहे. आणि त्यातून मग त्याने जे केलं, राजेश नावाच्या पत्रकाराबद्दल ज्या पद्धतीने त्याच्याशी हातगाई केली, इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हेच पत्रकार लोकशाहीचा पुरस्कार करतात त्यावेळेस आपल्या वर्तुळाबाहेरच्या पत्रकारांशी ते हुकुमशाहीनेच वागत असतात. आणि तेच समर खडस यांच्यातून दिसून आलं. त्यांच्या प्रत्येक वागण्यातून दिसून आलं. ती एक टोळी असते मित्रांनो, आणि टोळी आहे. आणि त्या टोळीमध्ये त्यांचाच अधिकार चालला पाहिजे, त्यांचंच वर्चस्व राखलं गेलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. आणि त्यातून मग राजेश यांच्यासारखे जे पत्रकार असतात, जे या टोळीमध्ये कधीच सामावून घेतले जात नाहीत, त्यांच्याशी ते असभ्य वर्तन करतात. ज्येष्ठ विचारवंत मेपू रेगे यांनी एका लेखात म्हटलेलं आहे की जे अभिजन असतात ते समविचारी लोकांशी कमालीच्या सभ्यतेने वागतात, पण आपल्या परिघाबाहेर असलेल्या व्यक्तींशी ते कमालीच्या तुच्छतेने वागतात. आणि तेच इथे दिसून आलं. आता या पत्रकार परिषदेमध्ये किंवा ते जे काही फिल्म दाखवणार होते तिथे ते राजेश गेले. आक्षेप काय होता की हे पत्र हे मीडियासाठी नाही. मग सरळ साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं जाऊ शकलं असतं, पण ते झालेलं नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, जर ती फिल्म काँग्रेसची आहे तर समर खडस त्यासाठी पुरस्कार किंवा त्याचा जय जयकार का करत होते, त्यासाठी पुढे का येत होते, हाही प्रश्न आहे. मग यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आणि ती गोष्ट अशी की या प्रेस क्लब मध्ये नेमकं चाललंय काय. इथे डाव्यांचा, अर्बन नक्षली लोकांचा भरणा आहे का, आणि त्यांच्या हातात हे सगळं गेलं आहे का. कारण पुन्हा प्रेस क्लबचे जे पत्रकार असतात हे ठराविक वेळेस, म्हणजे त्यांच्या वर्तुळातील पत्रकारांना काही झालं किंवा त्यांच्या अभिजन वर्तुळातील प्रसिद्ध लोकांना काही झालं तरच ते आंदोलनं करतात, अन्यथा ते आंदोलनं करत नाहीत. हे तिथून दिसून आलं. आणि म्हणूनच ही जी टोळी जी प्रेस क्लबच्या वतीने निर्माण झालेली आहे, ही टोळी नेमकी काय आहे ही कालच्या त्या प्रसंगातून दिसून आली. आणि हे अतिशय भयंकर आहे. प्रत्येक पत्रकाराने याचा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे पत्रकारांनी पुढे येऊन त्याचा निषेधही करायला पाहिजे. पण मित्रांनो, जे
आज त्यांच्या वर्तुळात नाही आहेत, त्यांच्याही मनात कुठेतरी अशी सुप्त इच्छा आहे की आपण त्या वर्तुळात जायला पाहिजे, किंवा ज्यांना लाथाडलं गेलेलं आहे ते बिचारे त्या वर्तुळापासून दूर जरी असले तरीही त्यांच्याही मनात ही इच्छा आहे. कारण हे जे अभिजन पत्रकार आहेत ते अभिजन का झाले? कारण सगळे राजकीय नेते किंवा मोठमोठे आय एस अधिकारी हे त्यांच्याच मागे असतात, आणि त्यामुळे आज हे पत्रकार गँगवॉर पर्यंत खाली आलेले आहेत. मंडळी, अशा पत्रकारांचा लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका असतो, आणि तो धोका काय आहे तो काल आपल्याला दिसून आला. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.